लक्ष द्या मित्रांनो, उपराष्ट्रपतीच्या संदर्भात आपण शॉर्ट माहिती आणि कमी वेळेत कसं लक्षात ठेवू शकतो, तर यांच्या निवडीची कलम किती आहे, तर 63, बरोबर का? मग यांना कोणी गैरहजर राहिल्यास सर्व अधिकार प्राप्त होतात, तर राष्ट्रपती जर गैरहजर राहत असतील तर ह्यांचे सर्व अधिकार यांना प्राप्त होतात, बरोबर का? मग बघा, यांच्या निवडणुकीमध्ये उपराष्ट्रपतीच्या ह्याच्यामध्ये मतदान कोण करू शकतात, तर लोकसभेचे सदस्य, बघा, लोकसभेचे आणि राज्यसभेचे सदस्य हे या ठिकाणी यांच्या निवडणूक प्रक्रियेमध्ये भाग घेतात, बरोबर? निश्चितच तुम्हाला समजलं असेल तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.